हे बघा, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती जिल्हा शाखा लातूर च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या कार्यालयासमोर आज आमचं धरणे आंदोलन आहे। मच्छीमार संस्थेच्या वतीने काही प्रमुख मागण्या आहेत। त्या प्रमुख मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्या कारणामुळे आम्हाला हा संघर्ष लढा उभारावा लागलेला आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी या आहेत की 1 जानेवारी 2026 रोजी जलसंपदा विभागाने एक जाचक परिपत्रक काढलेलं आहे, जे की मत्स्य विभागामार्फत पूर्ववत मत्स्य ठेके दिले जात होते, परंतु ते ठेके स्थगित करणे आणि ते ठेके देऊ नये असा आदेश काढलेला आहे। जो जाचक आदेश आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा संघर्ष पुकारलेला आहे। त्यासोबतच आपल्यास माहितीच आहे की गेल्या 60-70 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये कधी नव्हे ती एवढी अतिवृष्टी झालेली आहे। त्या अतिवृष्टीमध्ये प्रचंड मच्छीमारांचं जाळ्या, मत्स्यबोटिकली, मोठे मासे, होड्या आणि मच्छीमार कुटुंबाचं साहित्य हे सर्व अतिवृष्टीमध्ये त्याला ओव्हरफ्लो झाल्यामुळे ते सर्व वाहून गेलेलं आहे आणि त्याचा अतिवृष्टी अनुदान अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही। त्या अनुषंगानेच 10% जो मत्स्य बोटुकली परतावा जो आहे तो आम्हाला प्राप्त होत नाही। आमच्याकडून 10% मत्स्य बोटुकली महाराष्ट्र शासन आपल्याकडून भरून घेतं, परंतु त्याचा मत्स्य बोटुकली परतावा देण्याची शासनाकडे तरतूद असताना सुद्धा तो मत्स्य बोटुकली परतावा आम्हाला दिला जात नाही। त्यासोबतच मच्छीमार या व्यवसायाला, मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळालेला आहे, परंतु ज्याप्रमाणे कृषी क्षेत्राला योजना लागू आहेत अशा कुठल्याही योजना मच्छीमारांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत प्रभावीपणे राबवल्या जात नाही। त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही या ठिकाणी हे आंदोलन पुकारलेलं आहे। जसं की शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं, परंतु आमचे मच्छीमार बांधव जे आहेत त्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जात नाही। साधा आमचं DCC बँक आमच्या संस्थेचं, आमच्या सहकारी संस्था असून सुद्धा साधं DCC बँक आमचं खातं सुद्धा उघडून घेतलं जात नाही किंवा आम्हाला सभासद करून घेत नाही आणि त्या कारणामुळे आम्ही या ठिकाणी शासन दरबारी आंदोलन करत आहोत। त्यासोबतच DPDC मध्ये जसं की आता सांगितलं मी की आम्हाला कृषी दर्जा मिळालेला आहे। जसं कृषीला काही प्रमाणामध्ये, काही टक्केवारीमध्ये स्वतंत्र निधीची तरतूद केली जाते, परंतु आमच्या मच्छीमार बांधवांना, मच्छीमार सहकारी संस्थेला कृषीचा दर्जा प्राप्त झालेला असून सुद्धा आम्हाला कृषीप्रमाणे स्वतंत्र बजेटची DPDC मधून तरतूद केली जात नाही। त्या अनुषंगाने सुद्धा या आंदोलनामध्ये आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासोबतच जिल्हा मच्छीमार संघ जो आहे तो अवसानात निघालेला जिल्हा मच्छीमार संघ आम्हाला पुनर्जीवित करण्यासाठी योग्य ते शासन स्तरावर मदत होत नाही। त्या अनुषंगाने हे आंदोलन आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन, 1 दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत। या धरणे आंदोलनामध्ये आमच्या लातूर जिल्ह्यातील सर्व 151 संस्था आणि त्याच्यावर अवलंबित असलेले 5000 कुटुंब आणि अवलंबित असणारे जवळपास 25,000 लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आज आंदोलन करताय तुम्ही या सगळ्या मागण्या घेऊन, तुमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर पुढचं तुमचं काय पाऊल असणार? यानंतर आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आम्ही रास्ता रोको करणार, जेल भरो आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही सर्व मत्स्य जो आहे, जसं की मांस आहे तसं आम्ही सर्व आमच्या व्यवसायावर बहिष्कार टाकणार। आम्ही या ठिकाणी मत्स्य विक्री होऊ देणार नाही आणि या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीचं आम्ही या पुढलं आमचं आंदोलन असेल।